अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये बुलडोझर पॅटर्नची जोरदार चर्चा आहे। जे आरोपी असतात त्यांची घरे अचानक अनाधिकृत होतात आणि त्याच्यावर बुलडोझर चालवला जातो। योगी सरकारने उत्तर प्रदेशात हा बुलडोझर पॅटर्न सुरू केला आणि हाच पॅटर्न आता देशभरात पसरताना दिसतोय। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर। सिंधुदुर्गात भंगार व्यावसायिकाच्या घरावर बुलडोझर आणि मीरा भाईंदरमध्ये हिंसाचारानंतर दुकानांवर बुलडोझर। बुलडोझरला हाताशी धरून थेट घाव घालायचा आणि कथित न्याय करून टाकायचा। भारताच्या राजकारणातला हा नवा ट्रेंड। हा ट्रेंड उत्तर प्रदेशात जन्माला आला आणि आता तो देशभरात हातपाय पसरतोय। महाराष्ट्रातली नागपूर, मालवण, मीरा भाईंदर आणि बीड ही बुलडोझर पॅटर्नची ताजी उदाहरणं। ही दृश्य सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भंगार व्यावसायिक कुटुंबावर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत पाकिस्तान सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर या कुटुंबानं देशविरोधी घोषणा दिल्याचं सांगण्यात येतं। या प्रकरणी भंगार व्यावसायिक, त्याची पत्नी आणि 15 वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला। स्थानिकांनी रोष व्यक्त करत कारवाईची मागणी केली तर भाजप आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर मालवण नगर परिषदेनं कारवाई करत या कुटुंबाच्या घरावर बुलडोझर चालवला। हे घर बेकायदेशीर असल्याचा आरोप करत नगर परिषदेनं ही कारवाई केली। या कारवाई विरोधात भंगार व्यावसायिक कुटुंबानं कोर्टात दाद मागितली। आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली। कोणतीही पूर्वसूचना न देता तोडक कारवाई का केली असा प्रश्न न्यायालयानं विचारलाय आणि 4 आठवड्यात उत्तर मागितलंय। मालवण प्रमाणेच मीरा भाईंदर मध्येही असाच बुलडोझर चालवण्यात आला। गेल्या वर्षी राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली। त्यानंतर नयानगर मधल्या दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला। अवैध बांधकाम असल्याचा ठपका ठेवत 20 ते 25 दुकानं बुलडोझरनं पाडून जमीनदोस्त करण्यात आली। भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी बुलडोझरला नवी ओळख मिळवून दिली। उत्तर प्रदेश में सरकार बनी भारतीय जनता पार्टी नेतृत्व की ये जो माफिया सवा लहराते थे आज व्हील चेयर पर अपनी जान की भीख मांगते हुए दिखाई दे रहे हैं। अब किसी गरीब का, किसी किसान का, किसी व्यापारी की जमीन पर कोई कब्जा करने का दुस्साहस नहीं कर सकता है, क्योंकि अगर कब्जा करेगा तो बुलडोजर भी तैयार बैठा है। उत्तर प्रदेशात गुंड माफियांच्या घरावर सर्रास बुलडोझर चालवला जायचा। गुंडांच्या मनात बुलडोझरची भीती आहे असं योगी सभांमध्ये सांगायचे। योगी सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यामागे बुलडोझर कारवाईचा आणि कायदा सुव्यवस्था सुधारल्याचा वाटा असल्याचं विश्लेषण झालं। योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर बुलडोझर रॅलीही काढण्यात आली। उत्तर प्रदेश पाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आणि हरियाणामध्येही बुलडोझरचा वापर सुरू झाला। मध्य प्रदेशात रामनवमी दरम्यान दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। गुजरातमध्ये रामनवमीला हिंसा करणाऱ्यांची दुकानं बुलडोझरनंच पाडण्यात आली। दिल्लीमध्ये हनुमान जयंतीला हिंसा करणाऱ्या दंगेखोरांची घरंही पाडायला सुरुवात झाली। नंतर कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबली। बीडमध्येही हाच बुलडोझर पॅटर्न दिसला। बीडमध्ये मारहाणीचा आरोप असलेला सतीश भोसले म्हणजेच खोक्याच्या घरावरही बुलडोझर चालवून त्याचं घर पाडण्यात आलं। बुलडोझर कारवाईबद्दल कोर्टानं काही नियम आखून दिलेत। एखादं घर किंवा दुकान तोडण्याआधी 15 दिवस नोटीस देणं बंधनकारक आहे। घराच्या बाहेर ही नोटीस लावण्यात यावी। घर बेकायदेशीर का आहे याचं कारण नोटिसीमध्ये असणं आवश्यक आहे। सध्या आरोपींची घरं बुलडोझरनं पाडली जातात, त्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। कायद्याच्या राज्यात बुलडोझरनं न्याय करणं योग्य नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। स्थानिक प्रशासनानं एखाद्या आरोपीला दोषी ठरवून त्याच्या घरावर बुलडोझरनं तोडक कारवाई करू नये अशा कोर्टाच्या सूचना आहेत। महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांपासून सर्रास बुलडोझर पॅटर्न राबवला जातोय। त्यातून सुडाचं राजकारण केलं जातंय।
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारवर टीका करणाऱ्या कंगना रनौतचं घर अवैध बांधकामाचा ठपका ठेवून तोडण्यात आलं होतं, तर नारायण राणेंच्या जुहू मधल्या बंगल्याचा काही भागही बेकायदेशीर असल्याची नोटीस देण्यात आली होती. आता ही हिंसाचार प्रकरणी आरोप सिद्ध होण्याआधीच आरोपींच्या घरांवर कारवाई केली जाते. कायदा सुव्यवस्था चोख ठेवून अनुचित घटना टाळण्यापेक्षा बुलडोझरला हाताशी धरून राजकीय स्कोअर सेटल करण्याचा आणि राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्नच यामधून दिसतोय की काय असा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.